हाय हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण अगदी मस्त अगदी झटपट 10 मिनिटाच्या आत नाश्ता होईल असं बघणार आहोत. खूप छान सॉफ्ट मऊ लुसलुशीत असे हे डोसे बनतात. अजिबात तांदूळ डाळ भिजत घालायची जरूरत नाही. तरीसुद्धा 5 ते 10 मिनिटात अशा पद्धतीचा सॉफ्ट मऊ लुसलुशीत असा डोसा तयार होतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे आहे आणि अगदीच मस्त जाळीदार असे झालेले आहेत. बघू शकता खूप सॉफ्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेले आहेत. सोबतच ना आपण याच्यासोबत टॅमॅटोची चटणीसुद्धा बघणार आहोत, जे की 10 ते 12 दिवस अगदी आरामात टिकेल अशा पद्धतीची ही चटणी आहे. खूप टेस्टी लागते. कोणत्याही डोशासोबत किंवा इडलीसोबत ही चटणी तुम्ही ट्राय करू शकता किंवा भजीसोबत. अशा पद्धतीची ही छान चटपटीत अशी टॅमॅटोची चटणीसुद्धा. अगदी डोसा बघाल तर मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे, जाळीदार झालेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीचा हा डोसा आहे. नक्कीच ट्राय करा. कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे बरेचसे रेसिपीज अपलोड केलेले आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा, जे की अगदीच थोड्या वेळात सांगितलेले आहेत. तर इथे ना मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत, जे की रोज आपण कांदा पोहे बनवण्यासाठी जे रेग्युलर यूज करतो तेच कांदे पोहे अर्धा कप घेतलेले आहेत. हे स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून टाकायचे, म्हणजे त्याच्यातला जो कचरा आहे, थोडंसं धूळ वगैरे आलेली असते ती छान निघून जाते आणि व्यवस्थित असं साफ करून घ्यायची. 1-2 पाण्याने मी छान असे हे धुवून घेते. आता जास्त भांड्यांचा पसारा न करताना हे कांदा पोहे जे आपण भिजवलेले आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे. तर मिक्सरचं भांडं थोडंसं मोठंवालंच घेतलेलं आहे. तर या पद्धतीने हे भिजवलेले कांदा पोहे टाकून घ्यायचे. अगदी प्रमाण ना व्यवस्थित असं सांगितलेलं आहे, त्याच प्रमाणाने घेतलं ना तर अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत असे हे डोसे बनतात. अर्धा कप कांदा पोहे घेतले की 1 कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. ज्या कपाने किंवा ज्या वाटीने मोजमाप घ्याल ना त्याच वाटीने पूर्ण मोजमाप घ्यायचं आहे. तर 1 कप रवा घातल्यानंतर अर्धा कप इथं मी दही टाकून घेतलं आहे. दही जास्त आंबट नाही, अगदी नॉर्मल आहे. आता त्याच कपाने ना सुरुवातीला मी 1 कप एवढं पाणी टाकून घेतलं आहे, कारण दह्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतोच. तर हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं. जास्त भांड्यांचा पसारा न करता अशा पद्धतीने आपण अगदीच थोडक्यात करणार आहोत. तर मिक्सरला छान असं फिरवून घेतलं, बघू शकता. तर हे का कटोरीमध्ये मी काढून घेते. तर अशा पद्धतीनं ना जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही असं हे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर डोशाचं तर बॅटर तयार झालं आहे. आता हे 5 मिनिटासाठी मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. तोवर आपण इथं चटणीची तयारी करून घेऊयात, म्हणजे डोशाचं बॅटरसुद्धा छान मुरलं जाईल आणि आपली चटणीसुद्धा तयार होईल. तर हे झाकण ठेवून मी 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देते, तोपर्यंत आपली चटणी तयार होते. चटणी बनवण्यासाठी एक तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तर तेल टाकून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ 2 चमचे घेतली, ती टाकून घ्यायची. हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर 1 ते 1.5 चमचा इथं मी उडीद डाळ घेणार आहे, तीसुद्धा याच्यामध्ये टाकून घेते. ही चटणी ना अगदीच 10 ते 12 दिवस अगदी आरामात टिकते. खायलाही टेस्टी लागते आणि 10 ते 12 दिवस अजिबात खराब होत नाही. अशा पद्धतीने कधीही एकदाच बनवून ठेवलीत ना तर इडली डोशांसोबत तुम्ही खाऊ शकता. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या टाकून दिल्यात. लसूण अगदी बारीकवाली आहे ज्वारी, तर ती टाकून दिली. इथे कोथिंबीरचे ना देठं कोवळीवाले असतात ती टाकून घेतलीत, जेणेकरून त्याला स्वादसुद्धा खूप छान येतो. कोथिंबीरची देठंसुद्धा 1 मिनिटभर परतली, अर्धा मिनिट. इथं 1 कांदा टाकून घ्यायचा. कांदा रफली चॉप केलेला आहे, अगदी मोठा मोठा कट करून घेतला आहे मी. हा कांदासुद्धा 1 मिनिटभर परतवून घ्यायचा. अगदीच लालसर होईपर्यंत ठेवायचं नाही, फक्त कांद्यातील कच्चेपणा आहे तेवढाच निघून गेला की बस, एवढ्याचपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित कांदा परतवून झाला ना की याच्यामध्ये टमॅटो टाकून घ्यायचे. टमॅटो मी तर मोठेवाले 2 घेतलेत, जे की रफली चॉप करून घेतलेत, रफली कट करून घेतलेत. तर लालसर असे हे टमॅटो 2 घेतलेले आहेत. आपण टमॅटोची चटणी बनवतो आहे, तो टमॅटो हे
जास्त घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी चटणी छान लागते. तुम्हाला इथं जर चिंच वापरायची असेल ना, तर 1 इंचभर चिंच तुम्ही इथं टाकू शकता, जास्त आंबट हवे असेल तर. तर याच्यामध्येच मी मीठ टाकून घेतले चवीनुसार, अगदीच चिमूटभर हिंग टाकला आहे आणि लाल तिखट टाकलं आहे. आता तिखट तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तिथपर्यंत तुम्ही हे कमी जास्त तिखटाचं प्रमाण करू शकता. 1 टेबलस्पून आणि थोडंसं असं वरती तिखट टाकून घेतलं आहे. आता परतवून घ्यायचं आणि गॅस बंद करून घेतला. आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर ना, 1-2 ते 3 मिनिटांनंतर थंड झाल्यानंतर याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. जास्तही थंड झालेलं नाही, कोमट आहे. तर अगदी छान मिक्सरला मी फिरवून घेतलं. छान अशी लालसर मस्त अशी चटकदार चटणी तयार झालेली आहे. तर चटणीला अशी खमंगपणा यावा याच्यासाठी वरतून आपण याला फोडणी द्यायची आहे. तर चटणी ही कटोरीमध्ये मी काढून घेते, जेणेकरून वरतून छान खमंग फोडणी देता येईल आणि मस्त अशी ही चटणी आपली तयार होईल. ही चटणी तुम्ही कोणत्याही एका पदार्थासोबत खाऊ शकता. असं नाही की डोशांसोबतच खाऊ शकता, इडलीसोबत खाऊ शकता, आप्पेसोबत खाऊ शकता, भजींसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी लागते आणि अगदीचही जास्त एक 10 ते 12 दिवस आरामात टिकते. तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं चटणी राहिली होती, त्याला 1 चमचाभर पाणी टाकून याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. आता फोडणी करून घेतली. फोडणीमध्ये 1 चमचा तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता आणि हिंग हे टाकून घेतलं आणि छान अशी खमंग अशी ही फोडणी याच्यामध्ये घालून घेतली. बघू शकता अगदी मस्त अशी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. चटणी तयार होईपर्यंत हे छान असं आपलं बॅटरसुद्धा मस्त असं फुललेलं आहे. अगदीच रवा छान भिजलेला आहे. तर इथे मी इनो घेतलेला आहे, हा अर्धा पॅकेट फक्त टाकणार आहे. पूर्ण इनो शसे नाही टाकणार, अगदीच अर्धा पॅकेट याच्यातला टाकून घेते. जास्त टाकल्यानं खूप जाळीदार होतं आणि अगदी त्या सोड्यासारखी खायला टेस्ट लागते. याच्यासाठी जास्त इनो वापरायचं नाही. अगदी अर्धा पॅकेट टाकून घ्यायचं आणि 1 चमचाभर पाणी टाकून छान त्याला फेटून घ्यायचं. अगदी ते फुललेलं आहे तसंच लगेचच आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहेत. तवा ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवून दिला होता. आता पळीभर याच्यामध्ये बॅटर टाकून घेतलं. तेल अजिबात लावलेलं नाही, कारण नॉनस्टिकचा तवा आहे त्याच्यासाठी. तुम्हाला जर खापर असेल, बिडाचा तवा असेल तर थोडंसं तेल लावून घेऊन पाणीचा हपका मारून तुम्ही असे डोसे बनवू शकता. डोसे कमी जास्त लहान मोठे हवे असतील तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. जाळी बघू शकता, अगदी मस्त अशी जाळी सुटलेली आहे. वरतून तेल, तूप किंवा मग बटर लावून असे हे डोसे भाजून घ्यायचे. बघू शकता कलर अगदी मस्त असा आलेला आहे, खरपूस भाजलेले आहेत. खाण्यासाठी सुद्धा तितकेच सॉफ्ट मऊ लुसलुशीत तयार होतात आणि जास्तसुद्धा वेळ लागत नाही. अगदी 1-1 मिनटात तयार होतात हे डोसे. अगदी आयत्या वेळी जरी सकाळच्या नाश्त्याला तुम्ही असं बनवाल ना, तरीसुद्धा अगदी 10 मिनटाच्या आत आपला हा नाश्ता तयार होतो. रात्रीचं काही भिजत घातलं नाही किंवा इडली डोशासाठी तांदूळ, डाळ भिजत अजिबात घालावी लागत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही नाश्ता बनवाल तर अगदी इन्स्टंट पद्धतीने अगदी झटकीपट तयार होतो. तर याच पद्धतीने मी बघत असाल तर अगदी पटपट डोसे काढून घेत आहे. जास्त वेळ अजिबात लागत नाही. असे मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात. तुम्हाला अजून जर मोठे हवे असतील तर मोठे जास्त प्रमाणात बॅटर घालायचं आणि फिरवून घ्यायचं. लहान मोठे जितके हवे प्रमाणात तेवढं घालून घेऊ शकता. किंवा मग याच्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती कांदा किंवा टॅमॅटो चिरून घेऊन ना वरतून टाकून छान असं उत्तप्पमसुद्धा बनवून घेऊ शकता. ते सुद्धा अगदी टेस्टी लागतं. तर अशा पद्धतीने आपले हे डोसे तयार झालेले आहेत. बघू शकता जाळी तर अगदी अप्रतिम अशी सुटलेली आहे आणि तितकेच सॉफ्ट मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा पद्धतीचा हा नाश्ता आहे. कधी ट्राय केलं नसेल ना, अशा पद्धतीने बनवून पहा, खूप मस्त लागतो. फक्त प्रमाण लक्षात ठेवायचं, अर्धा कप पोहे जर असतील ना, 1 कप रवा घ्यायचा आणि अर्धाच कप त्याच्यामध्ये दही घ्यायचं आणि 1 कप पाणी एवढंच लागतं. जास्त घालायची जरूरत नाही. पोहे जर जास्त झाले तर तव्याला चिटकून बसेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.